अवैधरित्या वाळू वाहतूक करताना पकडण्यात आलेल्या डंपरला सोयगाव पोलिसांनी पकडून जप्त करून सोयगाव पोलीस ठाण्यात लावण्यात आलं होतं। डंपरमधील वाळू ठाण्यातच डंपरच्या मागे 1 ते 1.5 ब्रास वाळू खाली उभारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सोयगाव पोलीस ठाण्यात उघडकीस आल्याने शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले। सोयगाव पोलिसांच्या कर्तव्यावर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला। याबाबत सविस्तर माहिती अशी की भडगाव तालुक्यातून चोरीच्या उद्देशाने वाळूची वाहतूक करणारे डंपर बुधवारी रात्री 2:30 वाजेच्या सुमारास रात्रीच्या गस्तीवर असलेल्या सोयगाव पोलिसांनी रंगेहात पकडून सोयगाव पोलीस ठाण्यात लावण्यात आले। अवैधरित्या वाळू वाहतूक करताना पकडण्यात आलेल्या वाळू डंपरची माहिती तात्काळ महसूल आणि प्रादेशिक परिवहन विभागाला देणे गरजेचे असताना देखील सोयगाव पोलिसांनी तब्बल 10 ते 12 दिवसांनी महसूल आणि प्रादेशिक परिवहन विभागाला सोयगाव पोलिसांनी कळवल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। जप्त करण्यात आलेले हे डंपर सोयगाव पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीच्या आवारात उभे असताना या डंपरमधील 1 ते 1.5 ब्रास वाळू खाली उभारण्यात आली। वाळू कुणी खाली उभारली, वाळू खाली उभारण्यास कुणी मदत केली, डंपरचे मागील फालके कुणी उघडले, सीसीटीव्ही असताना हा प्रकार कसा घडला, यामुळे पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। दरम्यान प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी गुरुवारी सोयगाव पोलीस ठाण्यात भेट देऊन 60,000 रुपये दंड ठोठावल्याची माहिती प्रादेशिक परिवहनच्या सूत्रांनी दिली। महसूल विभागाकडून अद्यापही डंपरचा पंचनामा करण्यात आला नाही आणि डंपर मालकास महसूलकडून जास्त दंड आकारला जाऊ नये यासाठी डंपरमध्ये असलेल्या वाळूपैकी 1 ते 1.5 ब्रास वाळू डंपरच्या मागेच खाली उभारण्यात आली असल्याने गौण खनिज माफियांना कोण मदत करत आहे। पोलीस ठाण्याच्या आवारात उभ्या असलेल्या डंपरमधील वाळू खाली उभारण्यात आल्याने पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। सोयगाव पोलीस ठाणे असुरक्षित असल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा रंगली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड हे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार की पाठराखण करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। ज्ञानेश्वर पाटील, MCN न्यूज, सोयगाव।